call me a god. You call me a god. You call me a god. Let's go. I'm about to go off like a weapon. Fuel to the top, got a filled up engine. I don't know how to stop. I just go till I drop. Whether it's working or आडवा झालाय उलटीवर 5 वाजलेले बरोबर आणि आपली गाडी पलीकडच्या साईडला आहे. तिकडे बघू शकतात जळगावमध्ये त्या साईडला जळगाव ते महाड आणि ते पण बोर मार्ग आपण केला होता गेल्या वेळेस. माजलगाव ते मानगाव ते बी तांबिनी घाट मार्गे केला होता. पण ही गाडी जाणार आहे पुण्यानंतर बोर मार्गे डायरेक्ट महाड. गाडी निघल्यावर टायमिंग सांगणार आहे. आपण आलो जळगाव बसस्टँडला. तर खूप दिवसातून आलो. तर इथं आलो नसतो ह्या टायमाला. पण विषय काय झाला माहिती का, आपल्याला करायचा होता सोलापूर ते श्रीशैलम. पण म्हणजे असं कोणालाच माहीत नव्हतं की बाबा किती दिवस चालू आहे. BS6 गाडी सोलापूर ते श्रीशैलम. मला सुद्धा माहीत नव्हतं. पाडव्याला मी पास काढायला गेलो होतो. पास निघलेला नाही आहे माझा. का तर पाडव्याचा सणासुदीला ते ऑफिस बंद असतं. त्यामुळे रविवारी एक बंद असतं आणि सणासुदीला मी गेलो होतो. मला वाटलं मिळेल पण नाही मिळाला पास मला. तर पहिल्या दिवशी पास काढला. दुसऱ्या दिवशी परत निघायचं टायमिंग झालं. तर त्यावेळेस गाडी बंद झाली होती. म्हणजे गाडीचं म्हणजे रोडच बंद झाला होता तो. मी पूर्ण तयारी करून आलतो. मला वाटलं आता नवीन काहीतरी रोड बघायला मिळतोय. पण नाव अवघड झालं सगळं. रोड वगैरे कॅन्सल झाला. श्रीशैलम जायचं होतं त्यासाठी मी 1500चा पास काढला होता. तर आपण रेग्युलर पास काढतो तो 1100चा काढतो. पण ह्यावेळेस म्हणलं आंतरराज्य प्रवास असणार आहे त्यामुळे मी 1500चा काढला होता. पण त्याचा काय फायदा झाला ना. परत इकडे यावं लागलं आपल्याला दुसऱ्या रूटला. असा विषय झाला. म्हणजे ती पाडव्यानिमित्त चालू केली होती आणि श्रीशैलम यात्रा होती. ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग असते ते तसं काहीतरी आहे. त्याच दिवशी मी पोस्ट टाकली ज्या दिवशी गाडी लागली ना. मी 2 वेळा विचारलं होतं बाबा सोलापूर डेपोला की गाडी आहे का. 4 वाजता एक विचारलं होतं आणि 5 वाजता अजून एकदा विचारलं की बाबा गाडी आहे का. पण तिथं गाडी नसल्यामुळे काय झालं परत इकडे यावं लागलं. का तर आपला BS6 बेसिसवर रूट आहे ना आपला. तर आता महाडवरची आपल्या आगारातली गाडी इकडच्या साईडला. तर आपण आता इथून करणार आहे ते डायरेक्ट महाड. 5:45ची गाडी आहे बरोबर. आपण जळगाव धुळे ह्या भागातले बरेच रोड केलेले आहेत. ह्या भागातले सगळे रोड झालेले आहेत आपले कवर. तर अजून आपण लाँग रोड चालू केला आहे. ह्या भागातले होऊ शकतात लाँग रोड. 536 किलोमीटरचा पल्ला आहे म्हणल्यावर 2 टाईम तर गाडी जेव्हा थांबणार आहे. स्वतःला मला वाटतं ज्या दिवशी मी महाडला होते त्यावेळेस गाडी 8 वाजता आली होती बरोबर. 8ला 8 साडेआठला असं काहीतरी झाली. म्हणजे पुण्यातनं थोडासा डिफरंट रूट आहे बोर मार्गे. आपण केला नव्हता. आपण तांबिनी घाट मार्गे केला होता. तांबिनी घाट मानगाव आणि महाड असा. आता हा मार्ग आहे तो भोर मार्ग आहे. म्हणजे थोडासा वेगळा आहे पुण्यातून थोडासा. हे सगळ्यात महत्त्वाचं. मी ज्यावेळेस जळगावला येताना जे गाडी दिसली होती मला सांगली विभागाची गाडी दिसली होती. ती सांगली विभागाला ज्या गाड्या मिळाल्या आहेत त्या 10 गाड्या मिळाल्या आहेत सांगली विभागाला. आपल्या टाटा कंपनीच्या स्वमालकीची बस. त्याचं 5 वाजताचं दृश्य जळगाव बस स्टँड बघू शकतो. आणि आय थिंक मला वाटतं आपली गाडी जी लागणार आहे ती 7 नंबरला लागणार तसं. तर अजून एक BS6 गाडी आलेली आहे बघू शकता. टाटा कंपनी स्वमालकी बस. बघूया कुठे जाते त्या बाजू. बघू शकता ही गाडी आलेली आहे जळगाव बसस्टँडला. नाशिक बघा पंचवटी आगाराची गाडी. जळगाव नाशिक म्हणजे इथून रूट चालू होणार. जळगाव पारोळा धुळे आणि मालेगाव आणि फायनल स्टॉप नाशिक. बघू शकता अशा प्रकारे BS6 गाडी. स्वमालकी बस आणि प्रायव्हेट ही आपली बस आहे. या बसनं आपण प्रवास करणार. आणि आत्ता मला भेटली जस्ट जळगाव नाशिकवाली. पंचवटी आगाराला गाडी मिळाली.
जळगाव बस स्टँडचं बाहेरचे दृश्य अशा प्रकारे. ड्रायव्हर दादा पाणी मारतात मस्त वगैरे. जळगाव बस स्टँडला जर म्हटलं तर 16पर्यंत, पलाट क्रमांक 16पर्यंत 5:26 अजून वेळ आहे. अशा प्रकारे बस स्टँडमध्ये मुक्कामी गाडी. आता ह्या निघतील सकाळ सकाळ मस्तपैकी. तर दुसरी बाजू पलाट क्रमांक दुसरी बाजू या बाजूला 9 ते 16पर्यंत पलाट क्रमांक आणि पलीकडची जी बाजू आहे तिथं 1 ते 8पर्यंत आणि ह्या बाजूला आहे ते 9 ते 16पर्यंत आहे. स्लीपर सीटर बसली बघूया आपण बघू. जळगाव नांदेड परभणी कळमनुरी आगार. कुठली आली? जळगाव मुंबई जळगाव गाडी स्लीपर सीटर. जळगाव विभाग जळगाव आगार. आता जस्ट पोचली 5:30 वाजता. इथं मध्य प्रदेशची गाडी जळगाव बऱ्हाणपूर. हां बऱ्हाणपूर बरोबर, जळगाव बऱ्हाणपूर गाडी निघालेली आहे. जळगाव नंदुरबारवाली बघू शकता. आता ही दुसरी पण निघाली 5:30ची गाडी बरोबर निघते इथून जळगाव नाशिकवाली. आणि आता धुळे विभागाची गाडी आहे, धुळे आणि दोंडाईचा आगार. आणि दुसरी गाडी ती आपली नाशिक विभाग, ते पण 5:30ची गाडी गेली. तर आपली गाडी पलाट क्रमांक 7ला लागेल बरोबर. आपली गाडी लागलेली आहे बरोबर पलाट क्रमांक 7ला लागते गाडी. जळगाव खतरनाक रोड. तर आता पहिला स्टॉप बघूया कुठे येतं ते. सिल्लोड मार्गे गाडी जाणार छत्रपती संभाजीनगर, नगर, पुणे आणि भोर मार्गे गाडी आणि फायनल स्टॉप महाड. असा रूट आहे गाडीचा. बघूया गाडी हलायचा टायमिंग त्याला बहुतेक 5-6 मिनिट राहिलीत गाडी हलायला. काय भारी वाटलं गाडीमध्ये. अगरबत्ती लावली गाडीमध्ये एकदम मस्त. स्वामी समर्थांची छोटीशी मूर्ती आहे गाडीमध्ये बघू शकता अशा पद्धतीची. पहिले दर्शन देवाच्या नावाने चालू करून जय स्वामी समर्थ. अक्कलकोटला जायचं आपल्याला, पण आपल्यापासून जवळच आहे अक्कलकोट. अक्कलकोट आपण करून घेऊया. अक्कलकोट रोड आहे आपल्याला करायला, त्यासाठी थोडंसं थांबलोय मी. बाकीचा रोड करूया का तर त्याच भागात सारखं होतं, त्यामुळे ह्या भागात आपण जर थोडंसं युनिकमध्ये आलो. ह्या गाडीमध्ये आज फुल दिवस जाणार आहे आपला. जळगाव बारामती कुठलं पुणे विभाग दौंड आगाराची गाडी. पलीकडची लागली ते जळगाव शहादा. भुसावळ नाशिक बोईसर पालघर विभाग बोईसर आगार. ही गाडी जी असते ती अक्कलकोटच्या रूटवर असते. अक्कलकोट महाड, महाड अक्कलकोट या रूटला ही गाडी असते. पण आज ही गाडी जी आणली ती जळगावला आणली. तुम्हाला तर अंदाज आलाच असेल ही गाडी अक्कलकोट रूटवरती. तर स्वामी समर्थांचं थोडी छोटीशी मूर्ती आहे, त्याच्यावरून आपण ओळखू शकतो की ही गाडी अक्कलकोटच्या रूटवर असते. आत्ता ड्रायव्हर दादांनी सांगितलं मला की ही गाडी अक्कलकोटच्या रूटवर असते. गाडी सुटलेली आहे जळगाववरून. आजचा दिवस कसा जाणार आहे? आजचा दिवस मला वाटतं चांगला जावा. अनेक अनुभव पाहायला मिळतात या ट्रॅव्हलमध्ये लॉंग रोडच्या. डायरेक्ट खानदेश ते कोकण आता आपला ट्रॅव्हल होणार आहे. खानदेश ते कोकण म्हणजे जळगाव ते महाड.
मस्त होगला बघू शकता इथं. तर तिकीट तर विचारून घेतो मी, तिकीट जर किती आहे ती. आता उतरल्यावरच बोलू डायरेक्ट. घाट आले अजिंठा घाट. ज्यावेळेस आपण जळगाव ते संभाजीनगर असा रोड केला होता, परत आपण ह्याच रूटला 5 महिन्यानंतर आलेले. हे भयानक झाले तिथं. रियाला कडे नाही ती बरं का, असे खाली गेल्यावर लय अवघड आहे. ट्रान्सपोर्टच्या गाड्या लय लोड घेते. भयानक ॲक्सिडेंट होता असतो. लेफ्ट साईडला जो रोड जातो तो बुलढाणा चिखली जातोय. बुलढाणा चिखली रोड, बुलढाणा चिखली जो रोड चाललाय सरळ तो सिल्लोड मार्ग छत्रपती संभाजीनगर. हे लावले कुलूप लावले लावा कुलूप.
सिल्लोड बस स्टँड बघू शकता तुम्ही. हां एक नंबर. सिल्लोड मालेगाव आपला फर्स्ट स्टॉप आलेला. आपली गाडी बघू शकता. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर जाणार आहे गाडी. का तर 1 नंबरला लागते गाडी आपली. फलाट क्रमांक 1 वर बरोबर संभाजीनगर. तर अशा प्रकारचा आपला पहिला स्टॉप झालेला आहे सिल्लोड बस स्टँडला. 92 किलोमीटरचा टप्पा पार केलेला आहे सिल्लोडपर्यंत. तर अजून आपलं इथून संभाजीनगर 65 किलोमीटर आहे. लॉंग गाडी आहे, बसत नाही ना. पलीकडे कोणतरी लावली ऑलरेडी गाडीमध्ये. असा विषय झाला. फलाट क्रमांक 1 पासून ते जळगाव अमरावती ही बी जळगाववरनं निघलेली गाडी. ट्रॅफिक जाम इथं. फलाट क्रमांक जी म्हणलं ना इथं फलाट क्रमांक 12 पर्यंत आहे. बघू शकता फलाट क्रमांक 12 पर्यंत 1 ते 12 पर्यंत फलाट क्रमांक इथं सिल्लोडमध्ये. बघू शकता अशा प्रकारचं बस स्टँड आहे. आता कुठे लागणारी गाडी काय माहिती. ते सगळ्या लोकल गाड्या ज्या इथं सावरखेडा, वांगी, शिवनी. बस स्टँडचं अवघड पुढे कंडक्टर दादा आपल्या मागे पुढे घेतलीच गाडी. ते जळगाव संभाजीनगर विभाग आणि वैजापूर आग्र्याची गाडी आहे. अवघड झालं. एक गाडी घेतली की दुसरी गाडी घातली त्यात. किती वेळ लागणार काय माहिती. काय झालं माहिती का, पहिली गाडी आपली आली होती जागा होती इथं वैजापूरवाले पैठणवाल्याने घातली इकडे. परत पहिले परत आपली गाडी रिटर्न आली. परत त्यांनी घातली इकडे. एक गेली असा विषय झाला. आता आपली गाडी या साईडलाच उभी आहे अजून बघू शकते या साईडला. आता या 2 गाड्या जाऊ तर थांबावं लागेल इथं. सावंगी वाल सावंगी भुसावळ पैठण श्रीगोंदा जळगाव श्रीगोंदा 8 वाजलेत बरोबर. आत्ता फलाट क्रमांक 1ला जास्त गर्दी आहे इथं. बघितलं तर श्रीगोंदावाल्यांनी इकडे लावली गाडी आणि इकडे फुल झालेत बसेस. जळगाव ते सिल्लोडपर्यंत जो डिस्टन्स झाला तो 93 किलोमीटरचा फर्स्ट स्टॉप आलेला आहे. आता सेकंड स्टॉप येणार आहे तर छत्रपती संभाजीनगर. मस्त दिसते आपली गाड्या. ते इथंच 15-20 मिनटं गेली. सेकंड स्टॉप फुलंब्रीमध्ये आलेले. छोटंसं बस स्टँड आहे फुलंब्री बस स्टँड. फुलंब्रीपासून संभाजीनगर जर डिस्टन्स बघायचं म्हटलं 28 किलोमीटरचा डिस्टन्स राहिलेला आहे. हा सेकंड स्टॉपमध्ये आला आहे फुलंब्री.
अंबड पुणे जालना विभाग अंबड आगार. आता गाडी पोचलेली आहे जस्ट छत्रपती संभाजीनगरमध्ये बस स्टँडला. बघू शकताय CBS बस स्टँड छत्रपती संभाजीनगर. बघू शकतो 9:18 झाले. तिसरा स्टॉप आलेला नगर बघावं लागेल. आता इथनं नगर 112 किलोमीटर आहे. 156 किलोमीटरचा पल्ला पार झालेला आहे जळगावपासून ते छत्रपती संभाजीनगर आहे. आत्ता 112 किलोमीटर जायचं आहे ते नगर. BS6 तिकली ते शिर्डीवाली. जळगाव सिल्लोड आणि आत्ता आला आहे ते छत्रपती संभाजीनगर. आणि नेक्स्ट स्टॉप आहे ते नगर पुणे बोर आणि लास्ट स्टॉप महाड. तर तिकीट दर जर सांगायचं म्हणलं तिकीट तर 800च्या आसपास काहीतरी तिकीट दर आहे. म्हणजे तिकीट दर खालीवर होतं म्हणतात ते, त्यामुळे ते करेक्ट सांगता येणार नाही त्यांना. हे लागले आता इकडे चिखलीवाली. आता जे फुलंब्रीचा जो स्टॉप धरला आहे तिथं गाडी थांबली म्हणजे थांबते तिथे स्टॉपला. हे महत्त्वाचं आहे. जिथं आपण गाडी थांबेल तिथं आपण स्टॉप धरणार आहे. त्यामुळे फुलंब्रीमध्ये आपला सेकंड स्टॉप झालेला आहे आणि थर्ड स्टॉप झाला आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये झाले. वैजापूरला चालली गाडी. पलीकडची जी जळगाव वैजापूर आहे ती पण निघाली. जालना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर कल्याण भिवंडी वाडा ठाण विभाग वाडा. 2.5-3 तास लागतील नगरला पोहोचायला. छत्रपती संभाजीनगर ते निजामाबाद आणि पलीकडे छत्रपती संभाजीनगर ते नागपूर विभागाची गाडी ही. गणेशपेठ आगार. बस स्टँड बघून घ्या अजून एकदा. अशा प्रकारे बघू शकताय मरणाची धूळ आहे इथे. चला ऊन लागायला लागले. आज जाऊन बसूया. इथून 9:45 हलणार गाडी. आता बरोबर टाईम होत आलं आहे. गाडी हलेल थोड्या वेळ. आता भेटू डायरेक्ट 4थ्या स्टॉपला. बघूया कुठे इथे 4था स्टॉप.
तर मित्रांनो जेवणासाठी फर्स्ट तांबा झालेला आहे. माळी चिंचोरामध्ये गाडी थांबली इथं बघू शकताय. हॉटेल धनश्री पण थांबली गाडी. आपली गाडी इथे 2 गाड्या गेल्या तिथून. आता ही एक गाडी आली. पुणे अंबड बघू शकता. जालना विभाग अंबड आगाराची गाडी. आता जेवणासाठी फर्स्ट तांबा झालेला आहे आपला. इथून नगर फक्त तासाभराचा रोड राहिला आहे. 46 किलोमीटर आहे इथून अंतर. ही जी गाडी गेली ना हे शिवशाही आहे. हे शिवशाही विनावाग विना थांबा शिवशाही. मला माहिती आहे जास्त शिवशाही जातात विनावाग विना थांबावाली असा विषय. आता जेवण वगैरे झालेलं आहे. गाडी हलेल थोड्या वेळात. बघूया कधी आलती. 11:22 म्हणजे 11:30 वाजलेले. 12:30पर्यंत पोहोचून जाईल आपली गाडी नगरमध्ये. 227 किलोमीटर डिस्टन्स पार झालेला आपला करंट लोकेशनपर्यंत. तर टेम्परेचर आपल्याला 29 सेल्सिअस दाखवतो. तेवढं टेम्परेचर 2 वाजतील तसं टेम्परेचर हाय होणार आहे. नाशिक श्रीगोंदा 4था स्टॉप आलेला आहे नगरमध्ये. बघू शकते. तारकपूर बसस्टँडला गाडी आली. 4था स्टॉप झाला. फलाट क्रमांक टोटल 12 आहेत फलाट क्रमांक इथे. ह्याच्या आधी आपण बरेच वेळा रोड केलेत. तारकपूर बसस्टँड अहमदनगरपासून 12:24 म्हणजे 12:30 झालेत आत्ता. आणि इथून पुणे 124 किलोमीटर अंतर आहे. इथून पुणे 3 तासाचा रोड दाखवते. बहुतेक 3-3.5 तास लागू शकतात आपल्याला पुण्याला जायला. तिथनं पुढं आपण डायरेक्ट पुणे ते महाड. रूट वेगळा आहे थोडासा. बोरमार्ग रूट आहे. आता टेम्परेचर चेक करूया. 31 सेल्सिअस डिग्री तापमान दाखवते. टेम्परेचर आत्ता सध्या 12:30 होतं. शिवशाही बस आली संभाजीनगर ते पुणे अशा पद्धतीने. तारकपूर बस स्टँड बरोबर 4ला गाडी 4-5ला पुण्यात जाईल गाडी. तर बघूया 5ला पोहोचते का 4ला पोहोचते. पुणे धुळे गाडी आली आत्ता जस्ट. नाशिक श्रीगोंदा नाशिक आहे चालू. अहमदनगर विभाग श्रीगोंदा आगार अशा पद्धतीचा आपला 4था स्टॉप झालेला आहे नगरला. टोटल बस स्टँड तर तुम्हाला माझे फलाट क्रमांक 12पर्यंत. आता परत ह्याच रूटला आलो आपण वापस. ह्याच्या आधी बी हाच रूट केला होता. आता ह्याच रूटला ह्याच लोकेशनला आपण शूट करतो. अजून टेम्परेचर तर म्हणाल तर टेम्परेचर 10:30 नंतर चालू होते ते शेवट 4पर्यंत. 7 तास तर असं टेम्परेचर फुल. नुसतं वाऱ्याचा झळक्या तिथे गरम चालू झालं. इतर काहीच नाही. बस सुटलेली आहे. नगर पुणे बस स्टँड उतरणार आहे बघ. गाडी फुल झालेली इथं आणि शिवशाला अगदी फुल गर्दी लागली.
स्टॉप आलेलं आहे शिरोली. 71 किलोमीटर जायचे अजून स्वारगेट. 70 किलोमीटरला बघू शकते 2 तास दाखवते. 2 म्हणजे 2.5 तास तर कंपनी. गाडी उभी आहे की आधी आत जाणार. स्वारगेट बस स्टँड बघू शकते. 393 किलोमीटरचा टप्पा पार केला आणि आत्ता आपल्याला जायचं आहे महाडला बोर मार्गे. तर 126 किलोमीटरचा अजून टप्पा राहिलेला आहे आणि 4:30 वाजलेत. मला वाटतं लवकर पोहोचेल आपण बरोबर टायमिंगला. 8 किंवा 9 वाजता पोहोचेल. तासगाव, सांगली तासगाव हे अशा प्रकारचं बस स्टँड आहे बघू शकते. आपली गाडी तिकडे भरायला लागली हळूहळू मस्तपैकी असे. अरे गाड्या उचलायला लागल्या इकडे सगळे. RTO किती उचलले? 3-4 गाड्या उचलले काय. आपला जो टप्पा झालेला जळगाव, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे आत्ता आपला आलेला आहे 6वा स्टॉप. तर 6वा स्टॉप पुणे स्वारगेट आलेले आहे. आता इथून 126 किलोमीटर म्हणल्यावर 126 किलोमीटरला 3 तास दाखवतोय. म्हणजे घाटाचं आहे ना, वरंदा घाट येतोय त्याच्यामध्ये. बोर मार्ग म्हणलं तर वरंदा घाट येतोय. आपली गाडी जायची नाही तर मी इकडे आहे हे बाजूला. तर वरंदा घाटामुळं 3 तास लागू शकतो. मला वाटते आत्ता 4:30 वाजले. 3, 4, 5, 4, 4.5 तर तास लागतील बहुतेक आपल्याला महाडला पोहोचाय. आपण गेल्या वेळेस केला तर तो पुण्यातून डायरेक्ट महाडला गेलो पण ते तामिनी घाट मार्गे येतो. आत्ता जाणार आहे ते वरंदा घाट मार्गे जाणार आहे. अर्थातच बोर मार्गे असा विषय. 32 डिग्री सेल्सिअस 4:30चे ऊन पडले. ड्रायव्हर दादा बसलेत. आता महाडला जाऊया. आता इथून महाडला हलणार आहे गाडी भोर मार्गे. चला. गारगोटी, कोल्हापूर, पुणे. 4:42 झालेले. मी अजून एक दुसरी BS6 लावलेली इकडे गडिंग्लज, कोल्हापूर आणि पुणे. जास्त 2 BS6च्या गाड्या सापडल्यात. 2 आयशर आहेत. MG वडी आता ही दुसरी आली टाटाची बघू शकता. चांगल्या आगाराला गाड्या मिळाल्या त्या MG स्पेशल. पुढे पाडव्याला दिली होती ती गाडी चांगल्या आगारामध्ये. अर्धा-पाऊण तास तर लागेल. अजून ट्रॉफिक चाललं आहे पुढे सगळीकडे. फुल ट्रॉफिक.
जो रोड आहे तो सातारा रोड आहे. हां म्हणजे धारवाडनंतर जे आपण राईट टर्न मारतो तो रोड जातो, तो बोर मार्गे जातो. तर बघूया आपण सातारा रोडला आहे आता सध्या. भोर बसस्टँड आपला 7वा स्टॉप आहे. भोर बसस्टँड बघू शकता. भोर बसस्टँडला आपण पहिल्यांदाच आलो आहे. आपला असा कुठलाच रोड नाही की त्या भोर बसस्टँड भोरवरून असा गेला आहे, एक पण रूट नाही आहे. तर आत्ता आलो आहे भोर बसस्टँडला. बघू शकता अशा प्रकारचं भोर बसस्टँड आहे, अशा प्रकारे. तर आत्ता आपली गाडी थांबली फलाट क्रमांक 7वर थांबली गाडी. 7वा स्टॉप भोर आलेला आहे आपला. तर गाडी 5 मिनिटासाठी थांबली इथं बोरमध्ये. इथून जे डिस्टन्स दाखवते ते 75 किलोमीटर दाखवते. महाड बोर शिरवळ बोर पुणे विभाग बोर आगार. चला हा फलाट क्रमांक 1 पासून ते फलाट क्रमांक 6 पर्यंत आहे. 75 किलोमीटर राहिले इथून महाड. तर वरंदा घाट आहे त्यामुळे जरा उशीर लागू शकतो. घाटातनं गाडी स्लो जाते ना, त्यामुळे उशीर लागू शकतो आपल्याला. 3 तास 3-3.5 तास तर लागू शकतो. पुन्हा विभाग बोरा आगार. आता 6 वाजलेले आहेत, बरोबर 6:09. आता पुढे जी बघायला मिळणार आपल्याला वरंदा घाट बघायला मिळणार आपल्याला. वरंदा घाट मी बी आता पहिल्यांदा त्या घाटावरून जातोय. त्याच्या आधी कधी गेले नव्हते वरंदा घाट मार्गे. आत्ता जो भोरपर्यंत जो आपला प्रवास झाला आहे 443 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे जळगाव ते भोर. तर आता राहिला 76 किलोमीटरचा प्रवास राहिला महाड इथून. बघू शकता 500च्या वरती आपला प्रवास झालेला आहे.
तर आपण दिवसा शूट करणार आहे या व्हिडिओवर. खतरनाक घाट आहे. तामिनी घाटपेक्षा वरांदा घाट खूपच डेंजर. पैसे गाडी बसले काय माहिती काय झालं. खाली सगळी गर्दी जमली. आपली गाडी थांबली इथं. आता आपण चाललो इकडे. तू पण जात नाहीस काय? तुम्ही पण जायला चान्स नाही? हा इच्छा ट्रकाचा आडवा आलाय. कशी जायची गाडी असं म्हणल्यावर. इकडे सगळ्या गाड्या थांबल्या तेव्हा अवघड आहे खूपच. तर ट्रक इथं फसलाय. आडवा झालाय ट्रक. बघू शकता रेडियम बिडम. किती जागा सोडली एवढी जागा सोडली बघा. किती जागा आहे इकडे. कारण इथंच रात्र गाडा लागेल. आता खडीमुळे निघते ना बघायला. दगडी बिळ उडायचा मागे. गेलं असतं डायरी नावाकडे. फडक्यात वाजली गाडी आहेत ना. नावाकडे झालं असतं बाबा. गेला असतं डायरेक्ट नसेल. तुझ्या काय 5 मिनिटं असं लेट तसं लेट. एम टी परत रिटर्न जाण्याशिवाय पर्याय नव्हता. हा इथून सगळ्यांना रिटर्न गेल्याशिवाय पर्याय नाही. मग लांब बरं. उठायची काय गरज आहे मग. घाट बंद आहे. वड वड इकडे बरं. उलटी वड. मारले फुल मार बोल. रेस नाही देऊ नको. येऊ दे पुढे. येऊ दे पुढे.
निघली फायनली गाडी. अवघड खेळ आहे बाबा, लयच अवघड खेळ झाला. गाडी हल्लेली आता. ट्रक कसा बसा काढला. लोडेड असते ना, लय अवघड झाला असता. जर लोडेड असती तर गोष्ट वेगळी होती, पण आता ते लोडेड नव्हते ट्रक, त्यामुळे जर लई खेळ मागात पडला असता. एवढी मोठी जागा आहे वळवायला इथे. आपला विड्याच्या जवळ तासगाव त्या टर्निंगला म्हणतो 5 दिवस महाड बस स्टँड. शेवटची गाडी 12 वाजेपर्यंत. महाड बस स्टँडला आलेलो आहे आणि फायनली गाडी पोचलेली आहे इथं. तर ते घाटामुळं गाडी अडकली होती जाम, त्यामुळे लेट झाला. आता बघू द्या किती वाजलेत. 9 वाजलेले आहेत, बघू शकता. 9 वाजता गाडी पोचलेली आहे. 9 चला येऊ का मग. चला मग चला 760 रुपये. तर विषय कसा झाला होता, त्या घाटात ट्रक ड्रायव्हर जो होता तो 19 वर्षाचा मुलगा होता. त्या घाटात गाडी पसली होती. आम्हाला वाटलं काय झालं बघायला गेलो, म्हणलं किरकोळ काहीतरी झालं असेल. गेलं बघायचं, गाडी बरोबर थोडा डिस्टन्स राहिला होता, नाहीतर गाडी खालीच जात होती. लईच बेकार भजली होती गाडी, तरी निघली नव्हती गाडी. शेवटी जॅक कुठेतरी लावला होता, ते सस्पेन्शनच्या तिथं जॅक लावला होता. परत जॅक लावून काढली ती गाडी. मला वाटत ना आता ते पोरग त्या रोडला येईल का, तर ते भयानकच होते ते दृश्य वगैरे. वरंदा घाट, तामिनी घाटपेक्षा वरंदा घाट सगळ्यात खतरनाक आहे. का तर सगळं घडायच्या आधी मी आधीच सांगितलं होतं की वरंदा घाट खतरनाक आहे. मला माहीत नव्हतं काय सीन झाला पुढे, असा विषय झाला. आता ड्रायव्हर देणार आणि परत उद्या रिटर्न गाडी जळगावला. त्याच टायमिंगला आपण ज्या टायमिंगला निघलो 5:45ची गाडी. आपला जो डिस्टन्स कंप्लीट झाला आहे तो 518 किलोमीटरचा डिस्टन्स पार झालेला आहे. जळगाव ते महाड असा जर्नी कंप्लीट झालेला आपलं. श्रीशैलम गाडी मिळाली नाही आपल्याला. आणि 2 दिवस आधीच जर दिली असते ना पोस्ट, ज्यावेळेस मला पोस्ट टाकली होती मित्रांनी की श्रीशैलम गाडी आली म्हणजे असं या रूटला, तर थोडीशी लेट केली होती. आणि त्याला पण माहीत नव्हतं की गाडी थोड्याच कालावधीसाठी आहे. 2 दिवस आधी यायला पाहिजे होतं. इतका पश्चाताप झाला होता. सगळी तयारी करून ठेवली होती श्रीशैलम जाण्यासाठी. आंतरराज्य पास वगैरे सगळं काढलं होतं. ते रूट कॅन्सल करून डायरेक्ट जळगावला गेलो. परत जळगाववरून आपण महाड केलेला आहे. आता तो कंप्लीट झाला आहे तुमच्यासमोर. जळगाव ते महाड वगैरे आता डायरेक्ट पुढच्या वर्षीच. आता नोट्स वगैरे लिहून ठेवले मी, म्हणजे ज्या ज्या यात्रा मी मिस केल्या, श्रीशैलम असेल किंवा शैलन यात्रा असेल किंवा बरेच यात्रा असतील, तर मी लिहून ठेवलेत माझ्या यादीमध्ये, जेणेकरून पुढच्या वर्षी त्या यात्रा मिस होऊ नये. पण त्या यात्रेचा पण आपण पुढच्या वर्षी व्हिडिओ बनवणार आहे. तोपर्यंत आपला अनुभव, पहिल्या वर्षाचा अनुभव अजून आपल्याला वर्षभर झालं नाही यूट्यूब चॅनलला येऊन. आणि 8-9 महिने झाले असेल बहुतेक यूट्यूब चालू करून माझा. तर बघूया, अजून बराच रूट करायचा, बरेच एक्सपिरियन्स घ्यायचा त्याच्यामध्ये. ऑलमोस्ट जर्नी मस्त झाली. सांगली आग्राला 10 गाड्या आल्यात BS6च्या. सोमालकीच्या बसेस आहेत 10 गाड्या BS6. आणि बाकीच्या ज्या MG गाड्या आल्यात ते माहीत नाही अजून, मला पोस्ट आली होती. पण MG गाड्या पण आल्यात, पण ते MG ज्या गाड्या आहेत ना त्या फक्त विटा ते स्वारगेट ह्या रूटवरच आहेत. जास्त करून स्वारगेट रूटला आहेत त्या गाड्या, ज्या
विटा आग्राला दिलेत त्या गाड्या. मला वाटलं काहीतरी नवीन रूट आला असेल. गाड्यांचे जे रूट आहेत ते जास्त करून स्वारगेट भागात आहे. ते त्या भागातले ऑलरेडी जास्त व्हिडिओ झालेत आपले, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि जी हिरकणी जी गाडी आली, हिरकणी BS6, ज्यावेळेस डेपोला गाडी मिळतील म्हणजे हिरकणी BS6 ज्या नवीन गाड्या निघल्यात ना, ज्यावेळेस ते डेपोमध्ये येतील त्यावेळेस आपण तो रूट करणार आहे. म्हणजे असा आपल्याला करायचं नाही आहे रूट. ऑलरेडी त्याची मजा वेगळी असते पॅसेंजर असल्यावर. तर आपण बघूया कुठल्या डेपोला गाडी मिळतात हिरकणीवाले. तर ऑलरेडी मिळालेले अंदा होतात त्या रोडला, पण त्या फक्त टेस्टिंगसाठी चालू आहेत म्हणतात. ज्यावेळेस आग्राला मिळतील त्यावेळेस आपण रोड चालू करणार मस्तपैकी. चला बघूया गाडीची वाट, इथे जर्नी एंड करूया.